नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यामध्ये सरळ सेवा पद्धतीनं गट क या संवर्गातील पदभरती आलेली आहे। इथं मित्रांनो जवळपास 200 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या विविध पदांसाठीच्या जागा भरल्या जाणार आहेत। तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जागा आहेत, त्याचबरोबर त्याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, अशा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, इथं आपल्याला ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे आणि हे आजच्याच दिवशी 16/2/2026 ला हे परिपत्रक आलेलं आहे। आता याच्यामध्ये बघा पद कोणती आहे, तुम्हाला सॅलरी किती आहे आणि एकूण पदांची संख्या या तक्त्यामध्ये दिलेली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार तुमची वेतन श्रेणी असणार आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य S14 चा पे बँड आहे 38,600 ते 1,22,800 इतकी वेतन श्रेणी। एकूण जागा 32 भरल्या जाणार आहेत। उप अग्निशामक केंद्र अधिकारी त्यांच्या 4 जागा भरल्या जाणार आहेत। सहाय्यक सुरक्षा अधिकारी त्यांची 1 जागा भरली जाणार आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक 24 जागा आहेत। स्वच्छता निरीक्षक 12 जागा, पशुधन पर्यवेक्षक 7 जागा, चालक यंत्रचालक 15 जागा, उद्यान सहाय्यक 6 जागा, अनुरेखक म्हणजेच ट्रेसरच्या देखील 9 जागा भरल्या जाणार आहे आणि अग्निशामकच्या 100 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। इथं अग्निशामकच्या सगळ्यात जास्त जागा आहेत। रोखपालच्या 12 जागा भरल्या जाणार आहे। अशा एकूण 200 पेक्षा अधिक जागांसाठीची या ठिकाणी भरती आलेली आहे। ऑनलाईन अर्ज आपल्याला 17/2/2026 ते 18/3/2026 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज आहेत ते ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत। परीक्षेच्या अगोदर 7 दिवस आधी तुम्हाला तुमचं प्रवेश पत्र देखील मिळणार आहे। ऑनलाईन परीक्षा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला तिथं मिळणार आहे माहिती की ऑनलाईन परीक्षा कधी असणार आहे, काय असणार आहे। तुम्हाला बघा काही फॉर्म भरत असताना अडचणी आल्या तर त्याच्यासाठी हा तुम्हाला हेल्पलाईन नंबर देखील दिलेला आहे। मित्रांनो बघा, ही जी परीक्षा आहे ही परीक्षा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची परीक्षा IBPS द्वारे घेतली जाणार आहे, त्यामुळे परीक्षा कठीण असणार आहे हे देखील लक्षात घ्या। इथं परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, अनाथ आणि मागास प्रवर्गासाठी 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे। माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क इथं माफ करण्यात आलेलं आहे। परीक्षा शुल्क मित्रांनो आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे। परीक्षा शुल्क कोणत्याही सबबीवरती आपल्याला रिटर्न मिळणार नाही, हे इथं लक्षात घ्या। चला आता आपण एक एक पदासाठीच्या आरक्षण आणि त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते बघूया। कनिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकी जे आहे त्यांच्यासाठी 32 जागा, कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा आहेत हे इथं दिलेलं आहे। आता इथं बघा शैक्षणिक पात्रता काय, मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिव्हिलची तुमची डिग्री असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान देखील आवश्यक आहे। अग्निशमन केंद्र अधिकारी एकूण 4 जागा आहेत, कोणत्या कास्ट कॅटेगरीला किती जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा की मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची कोणत्याही शाखेची पदवी असली पाहिजे आणि तुमच्याकडे राष्ट्रीय राज्य अग्निशमन सेवा महाविद्यालय यांच्याकडील पाठ्यक्रम तुमचा पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे। शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान 3 वर्षाचा तुमचा अनुभव असला पाहिजे। शारीरिक पात्रता तुम्हाला इथं काय असली पाहिजे ते दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर पुढचं पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी, एकच पद आहे। त्याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री असली पाहिजे। लष्कर निमलष्कर दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव असला पाहिजे।
इथं तुम्हाला शारीरिक क्षमता दिलेली आहे की उंची 165 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, वजन 50 किलोग्रॅम, महिलांसाठी 46 किलोग्रॅम आणि दृष्टी देखील दिलेली आहे की ती असली पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे त्याच्यामध्ये बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम विभाग व अतिक्रमण निरीक्षक, 24 जागा. त्याच्यासाठीचं आरक्षण पाहू शकता तुम्ही. तुमची सिव्हिलची डिग्री असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. इथं तुम्हाला अनुभव वगैरे मागितलेला नाही. स्वच्छता निरीक्षक एकूण 12 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण आवश्यक. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक. मराठी भाषेचं ज्ञान हे प्रत्येक पोस्टसाठी आवश्यक आहे. पशुधन पर्यवेक्षक 7 जागा आहेत. 7 जागांसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं HSC मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण आवश्यक आहे आणि इथं तुम्हाला 2 वर्षाचा खासगी रुग्णालय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था याच्यातील अनुभव असणं आवश्यक आहे. पुढचं पद चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर ऑपरेटरचा आहे. 15 जागा आहेत मित्रांनो इथं आणि त्याच्यामध्ये बघा तुमचं 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचा 6 महिने कालावधीचा तुमचा अग्निशमन पदविकाचा अभ्यास पूर्ण असला पाहिजे. व वैद्य जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. जड वाहन चालक म्हणून 3 वर्ष कामाचा अनुभव देखील तुम्हाला इथं आवश्यक आहे. शारीरिक पात्रता दिलेली आहे. उंची 165 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, वजन 50 किलोग्रॅम आणि उमेदवाराचे वय 30 पेक्षा जास्त असू नये असं देखील या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. पुढचं पद आहे बघा उद्यान सहाय्यकाचं 6 जागा आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठातून BSc डिग्री आवश्यक आहे तुमची आणि इथं तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे. पुढचं पद आहे अनुरेखक, त्याच्या 9 जागा आहे आणि त्याच्यामध्ये बघा 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थातून अनुरेखक आरेख अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे. अग्निशामक त्याच्या 100 जागा आहेत इथं आणि तुम्हाला इथं बघा 10वी उत्तीर्ण असला पाहिजे आणि तुमच्याकडे इथं राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचं तुमचा जो काही कोर्स आहे तो कोर्स पूर्ण झालेला असणं आवश्यक आहे. माजी सैनिकाकडे त्याचे उपलब्ध असलेल्या 12 दिवस किंवा 30 दिवसाचं प्रशिक्षणाचं प्रमाणपत्राच्या आधारे त्यांची अग्निशमन केंद्रात 6 महिन्याचे प्रशिक्षण देण्यात यावे व समाधानकारक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या नियुक्ती देण्यात यावी असं या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. उंची, छाती, वय इथं दिलेलं आहे आणि पुढचं पद आहे रोखपाल, याच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहे आणि इथं बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री असली पाहिजे. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान देखील आवश्यक आहे. बघा इथं काही सर्वसाधारण मित्रांनो तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत की तुमचं मोबाईल नंबर, त्याचबरोबर ईमेल ID, आधार क्रमांक व्यवस्थित असला पाहिजे. तुम्ही ज्या प्रवर्गातून येता त्या प्रवर्गातील सर्व डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. शाळा सोडल्याचं सर्टिफिकेट वगैरे आवश्यक आहे. तुमच्या एज्युकेशन डॉक्युमेंट आवश्यक आहेत. वयोमर्यादामध्ये इथं तुम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सूट देण्यात आलेले आहे ते देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो. त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं अधिकृत जी वेबसाईट आहे ही वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या सगळ्या सूचना मित्रांनो आरक्षण, दिव्यांग आरक्षण या बाबतीतल्या आहेत. या सगळ्या सूचना वाचत बसेल तर हा व्हिडिओ मोठा होईल. त्यासाठी मित्रांनो मी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. निवड पद्धत बघा कशी असणार आहे. तुमची इथं ऑब्जेक्टिव्ह टाईप तुमची एक्झाम होणार आहे आणि मोबाईल क्रमांक वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कॉल लेटर वगैरे सगळं त्याच्यावरती मिळणार आहे. उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 50% आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना 45% गुण असणं आवश्यक आहे. इथे तुमची सरळ सेवा भरती करता लेखी परीक्षा होणार आहे. लेखी परीक्षेनंतर तुमची इंटरव्ह्यू वगैरे होणार आहे आणि त्याच्यातून तुमचं सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शन मित्रांनो केलं जाणार आहे. ज्याच्यासाठी ग्राउंडची टेस्ट असणार आहे त्या पदांसाठी ग्राउंड देखील त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला अर्ज करायचा आहे
त्यासाठीच्या सूचना इथं दिलेल्या आहेत. 18/3/2026 पर्यंत अर्ज तुम्ही मित्रांनो इथं करू शकता. तुम्हाला वेबसाईट वरती जायचं आहे, तिथं तुमची प्रोफाईल क्रिएट करायची, तुमचा फोटो त्याचबरोबर सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितपणे स्कॅन करून सोबत ठेवा. त्याचबरोबर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक टाका. प्रोफाईल क्रिएट करा. ईमेल आयडी वरती किंवा मोबाईल वरती तुम्हाला OTP येतील, ते व्हेरीफाय करा आणि पूर्ण जी काही तुमची प्रोसेस आहे ती प्रोसेस करून तुम्हाला तिथं परीक्षा शुल्क देखील 1000 रुपये आणि 900 रुपये अशा पद्धतीनं ऑनलाईनच भरायचं आहे. ही वेबसाईट तुम्हाला मी काय केलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि इथं परीक्षेसाठीचा तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे. परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व विषयातील ज्ञान याच्यावरती वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. परीक्षेचे गुण 200 असणार आहे. 2 तासाचा कालावधी देखील या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि ही जी काही भरती आहे या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.